नमस्कार, आपली न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि आपण बघत आहात आपली न्यूज। आज आपण आलो आहोत कलेक्टर ऑफिस पालघर या ठिकाणी। विषय असा आहे की CPMI यांच्या वतीने खानिवडे टोलनाका या ठिकाणी पालघर जिल्ह्यातील विविध पाणी टंचाईचा प्रश्नाचा बद्दल बेमुदत आंदोलन या ठिकाणी करण्याचं आयोजन केलं होतं, परंतु त्याच विषयासंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या सोबत त्यांची चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये मात्र हा आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे। नक्की आंदोलन का स्थगित करण्यात आलं, नक्की शासनाच्या वतीने असं आंदोलन करताना कोणते आश्वासनं दिलेली आहेत आणि याची पूर्तता कधीपर्यंत होणार आहे, तर आपल्यासोबत आहेत CPMIचे कार्यकर्ते आदरणीय हर्षलभाई लोखंडे। दादा, काय म्हणाल, तुमचं 5 तारखेला जो काही आंदोलन होता, खानिवडे टोलनाका तुम्ही बंद करणार आणि त्या ठिकाणी पालघर जिल्ह्यातील भूमिपुत्रांचं पाणी टंचाईबद्दल हा विषय अगदी जिव्हाळ्याचा प्रश्न घेऊन जाणार होता, परंतु आता या ठिकाणी मात्र हा आंदोलन स्थगित करण्यात आहे असं तुम्हाला प्रशासनाच्या वतीने चर्चेच्या अंती हा निकाल देण्यात आलेला आहे। तर नक्की काय चर्चा झाली आणि का असं आंदोलन स्थगित करण्यात त्याबद्दल तो सविस्तर आम्ही 5 तारखेचा रस्ता रोको आंदोलन खानिवडे टोलनाका मुंबई अहमदाबाद हायवेचा आणि या दरम्यानमध्ये आम्ही जो रस्ता रोको ठेवलेला, कारण पाण्याची खूपच टंचाई होती, खूपच त्रास चालू होता। तुम्ही वारंवार न्यूजमध्ये वगैरे पण पाहत असतील की जी पालघर तालुक्यामध्ये काही लोक 8-8 किलोमीटर 9-9 किलोमीटर जाऊन पाणी भरत होते आणि या दरम्यानमध्ये आमच्या लोकांची खूप जीवाचे हाल होते आणि काही असे खड्ड्यातून पाणी घेऊन पाणी प्यायला लागले, म्हणजे दूषित पाणीसुद्धा आम्ही पित होते। आता विषय असा आहे की आज आम्हाला ॲक्च्युली आमचे जे PI मांडवी गाव आहेत, मांडवी पोलीस स्टेशनचे वसईचे आपले इकडे वसई तालुक्यामधले, तर मांडवी पोलीस स्टेशनमधून आम्हाला रणजित जे आंधळे साहेब आहेत PI, त्यांनी बोलवून आमची मीटिंग घेतली। मग त्यांनी थोडीशी दखल घेतली की बाबा तुम्ही रस्त्यावरती करण्यापेक्षा काही मंत्री महोदयकडे आम्ही निरोप पाठवतो आणि त्यांना मग मॅडमकडे, जिल्हा अधिकाऱ्यांकडे किंवा इथले ॲडिशनल कलेक्टर आहेत त्यांच्याकडे निरोप पाठवू आम्ही। तुम्हाला बघा, जरा मीटिंग लागत असेल, आमची समस्या जर सॉल्व्ह होत असतील तर मग आम्हालाही काय असं आनंद नाही आहे कुठे आंदोलन करणे वगैरे, कारण की आम्ही आमची शेतीबिती करून रस्ते रोको करण्यासाठी आम्ही तयार नाही, पण काय शेवटी लोकांचे प्रश्न असल्यामुळे आणि प्रशासन जर दाद देत नसेल तर आम्हाला रस्ता रोखणं हा साहजिक, कारण की तुम्हाला माहिती असेल की जो लाँग मार्च निघालेला, जो चारोटी ते पालघर, त्याच्यामध्ये पाण्याचा प्रश्नसुद्धा घेतलेला, जलजीवन मिशनचा प्रश्न घेतलेला आम्ही, आणि त्या जलजीवनमध्ये ते आंदोलन झाल्यानंतर आम्हाला त्यांनी आश्वासन दिले की लवकरात लवकर आम्ही प्रश्न लावू। त्या गोष्टीला 3 ते 4 महिने झाले। त्याच्यानंतर परत 12 तारखेला आम्ही आंदोलन केलं। त्या 12 तारखेमध्ये पण आम्हाला आश्वासन देण्यात आलं की आम्ही लवकरात लवकर वरती ही समस्या पाठवू, पण त्याच्यामध्ये आम्हाला असं उत्तर मिळालं प्रांतसाहेबांकडून आणि पाणीपुरवठा अधिकाऱ्यांकडून की MMRDAचा जो काम आहे, तो MMRDAचा जो काम होता तो आम्ही पूर्ण केलेला आहे आणि कॉन्ट्रॅक्टरला पुरेसा निधी नाही आहे, 750 करोडचा निधी होता, त्याच्यानंतर ॲडिशनल पण पैसे त्या लोकांनी दिले, पण तो पैसा पूर्ण नसल्यामुळे तो थांबला आणि कॉन्ट्रॅक्टरने हात वरती करून टाकले की मी पुढे काम करू शकत नाही। आणि त्यांनी काम थांबवल्यामुळे काय झालं की आमचे जे ग्रामीण लोकांचे जे प्रश्न होते, आमचे जे टाक्यांचे प्रश्न होते, ते टाके अर्धवट सोडून आणि जे त्याला स्टॅपिंग करायचे होते MMRDAचे पाईपलाईनला, ते सगळे काम सोडून तो कॉन्ट्रॅक्टर तिथून निघून गेलेला आहे। आता त्या विषयाला आता आम्ही काय करायचं, मग आम्हाला तर पाणी हवं आहे, मग यासाठी आम्ही 5 तारखेला त्यांना कॉल दिलेला। आता 5 तारखेनंतर मग जसं मी तुम्हाला म्हणाल की PI साहेबांनी थोडासा पुढे घेतला आणि त्यांनी आपले कमिशनर साहेबांची चर्चा केली, मीरा रोड साहेबांची, आणि तिथे ॲडिशनल CP जे आहेत त्यांनी पुढाकार घेऊन, म्हणजे बजरंग देसाई साहेब आहेत आपले CP, त्या CP कमिशनर साहेबांनी पुढे मंत्रालयापासून चर्चा करून नंतर मग इथे कलेक्टर ऑफिसला पाठपुरावा करून ॲडिशनल आपले बांगर साहेब आहेत त्यांची चर्चा करून मग CEO साहेबांना बोलून आणि पाणी पुरवठ्याचे आपले गणेश गायकवाड साहेब आहेत त्यांना बोलवून त्यांनी मग हमी घेतली आणि वर्धवली की आम्हाला अल्टिमेटनं काहीतरी वेळ द्या, आता पावसाळा सुरू होत आहे, मग पावसाळ्यासाठी आम्हाला थोडासा वेळ पाहिजे, आम्ही निधी आता आम्हाला ते द्यायला तयार झालेले आहेत आणि लवकरात लवकर आम्ही काम चालू करतो, मग पावसाळा असल्यामुळे थोडासा आम्हाला वेळ द्या, आम्ही डिसेंबर एंडिंगपर्यंत हा काम कंप्लीट करतो। त्यांनी आम्हाला शाश्वती दिलेली आहे आणि आता काय इमर्जन्सी पाण्याचा जर काही कॉल आहे त्यासाठी मग त्यांनी सांगितलं की आम्ही काय जे गावं तुम्ही लिस्ट द्या आम्हाला, त्या गावामध्ये आम्ही तातडीमध्ये बोरिंग बसवतो आणि जे काय पाणीच्या टँकरनी माध्यमाने पाणी लागेल त्या पाणी पुरवायला पण तयार आहेत आणि जे काय आवश्यक पाणीची सुविधा ते तुम्हाला द्यायला तयार आहेत आणि त्यासाठी मग त्या लोकांनी आम्हाला असं लेखी स्वरूपात आम्हाला ते आम्ही त्यांच्याकडून मागितलेलं आहे आणि डिसेंबरच्या एंडिंगपर्यंत त्यांनी सांगितलं की आम्ही हे काम कंप्लीट करू। त्यासाठी आम्ही थोडासा स्थगिती केली आणि इथे आम्ही आमचा मोर्चा
थांबवतो असेल. एकंदरीत पाहिलं जातं की पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये विक्रमगड म्हणा किंवा जव्हार मोखाडा म्हणा त्या ठिकाणी पाण्याची टंचाई ही वारंवार समस्या होत असते. इथला जे काही प्रकल्प जे आहेत जसं की धामणी धरण आहे, सूर्या नदी आहे, जे काही देहर जे धरण आहेत याचा पाणी हा मात्र विराळ वसई या ठिकाणी मुंबई साईडने जात असतो. तर त्याच्यातून काही मार्ग निघणार असं काही प्रश्न विचारले होते का? आम्ही त्यांना सहज विचारलेले की नदी आमच्या इथे डॅम आहेत, आमची गावं उठवली डॅमसाठी, आमचं पुनर्वसन पण केलेलं नाही आहे. आम्हाला जे काय मोबदला देणार होते तेही आम्हाला दिलेत आलेलं नाही. त्याला 35-35, 40-40 वर्ष झाली. मग हे सगळे आम्ही आमचा प्रवास करून आणि आमचं एवढं सगळं तुम्हाला देऊनसुद्धा आम्हाला एक थेंब पाणी भेटत नसेल तर मग ही लाजिरवाणी शोकांतिका आहे. किती मंडळं चेंज झाले. 2014ला पालघर जिल्हा तयार झालेला आहे. ठाणे जिल्ह्यापासून पालघर जिल्हा निर्मिती आम्हाला विचार केला काहीतरी चांगला निर्माण होईल आणि पालघरमध्ये काहीतरी चांगली निधी येईल. पण तुम्हाला आठवण असेल की आम्ही त्या टायमाला जे पालकमंत्री विष्णू सावरासाहेब होते तिथे तेव्हा पण लालबावट्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये किंवा घोटाळा झालेला आदिवासी जी निधी होती त्यावरून मोठा मोर्चा काढलेला. तो तेव्हापासून जो प्रश्न रेंगाळत आलेला ते अजूनपर्यंत चालू आहे. 2026 लागलेले आतापर्यंत चालूच आहे. आणि आमचा नेहमी आहे की आम्ही आमच्या पालघरला पोटावरती लात मारून मुंबईला जगवायचं म्हणजे लोक बाहेरतून येतील. आमचा काय वाद नाही आहे की लोकांना पाणी नाही मिळावं. आमचं पाणी सगळ्यांनाच मिळालं पाहिजे. पण आमचं असं म्हणतं की जिथून आमच्या दारातून पाणी चाललेलं आहे त्याच्यातलं आम्हाला तरी ॲटलिस्ट 3%, 30%, 40% पाणी भेटलं पाहिजे प्यायला. लेखी हमी दिलेला आहे प्रशासनाच्या वतीने. जर समजा त्यानुसार जर पूर्तता झाली नाही तर पुढील तुमच्याकडून काय पाऊल असेल? आम्ही एक इशारा दिलेला आहे त्यांना की आज 5 तारखेचं आम्ही आंदोलन रस्ता रोको थांबवलेलं आहे, नॅशनल हायवे थांबवलेला आहे. आणि आमची ही मागणी होती की गुलाबराव पाटील साहेब स्वतः येत नाही पाणीपुरवठा मंत्री, तिथपर्यंत आम्ही उठणार नव्हते. आता जर डिसेंबरला त्यांनी आम्हाला नजरअंदाज केलं की आमच्या मागण्याला मान्यता म्हणजे दिरंगाई केली तर येत्या काळात मोठा उद्रेक आंदोलन आम्ही नॅशनल हायवे थांबूनच करणार ही आमची भूमिका आहे. तसंच आपल्यासोबत काही इथल्या गावातील ग्रामस्थ आहेत जे प्रकल्पग्रस्त आहेत ज्यांचा खरोखरच हा पाण्याचा प्रश्न आहे असे सुद्धा आपल्याकडे काही माणसं आहेत. त्यांना आपण प्रश्न विचारू. काका तुमच्या गावामध्ये पाणी आहे का? आमच्या गावामध्ये नाही पाणी. ते सगळं पाणी मुंबईला जातात. पाणी आम्हाला काही मिळत नाही असं. हां. मग आता सध्या पिण्याचं पाण्याचं काय आहे तिथे? विहिरीमध्ये पाणी आहे? विहिरीमध्ये पण पाणी नाही मिळत. काही पाणी आहे तर थोडं आहे ते पण गदलसारखा पाणी आहे. ओके. तुम्हाला किती किलोमीटरपर्यंत पायपीट करावं लागते पाण्यासाठी, पाणी घेण्यासाठी? आमच्याकडे जवळ आहे पण सांगायचं झालं तर विहिरी बांधल्यात पण विहिरीमध्ये पाणी एकदम दूषित आहे. तर ते विहीर वगैरे ते एकदम व्यवस्थित साफसफाई केली पाहिजे. ओके. तसंच आपल्यासोबत काही महिलासुद्धा आहेत त्यांनासुद्धा आपण प्रश्न विचारूया. मावशी काय म्हणाल तुम्ही जेव्हा पाणी घेण्यासाठी जाता तर किती किलोमीटरला पाणी आहे किंवा काय पाणी आणताना या उन्हाताण्यामध्ये किती अंतरावर तुम्ही पाणी आणण्यासाठी जातात? नाही खरं मी तर आम्ही दारावरसून आमचे नल गेल्या तर आता आम्हाला पाणी फार लांब आहेत. जवळजवळ 2-3 किलोमीटर जायला लागेल मला एकलेलं पाणी घेऊन. असं नाला भरून आला ना पावसा दिवस त्या नाला दोनदा उतरायचा. ओके. हां. मग त्या ठिकाणी किती ते खोलवरमध्ये उतरत असेल काय ते डोक्यावर हंडा घेऊन? एवढं पाणी मांड्या पाणी उतरायची. असं. तर पहिल्यासारखा तर पावसा दिवस पाण्यात गेला खाली. असं आमचं पाण्याचं हाल. तुमच्या घरापासून पाणी किती लांब आहे? चांगला ना का 2 किलोमीटर आहे पाणी. एवढे लांब आहे. तसंच आपल्यासोबत इथले काही भूमिपुत्र आहेत ज्यांना पाण्याचा प्रश्न आहे ते आपल्यासोबत आहेत. दादा काय म्हणाल पाण्याबद्दल तुम्ही? आमचं असं म्हणणं आहे की धामणी डॅम आणि कवडाचे डॅम हे आदिवासी उपयोजनेतून च्या निधीतून बांधलेलं आहे आणि हे पाणी आदिवासी बंधवांना किंवा शेतकरी बंधवांना न देताना वसई विरार आणि मुंबईला पाणी नेलं त्याला आमचा विरोध नाही. पण स्थानिक आमच्या आदिवासी किंवा शेतकरी बंधूंना ते पाणी मिळायला पाहिजे आणि आमच्या ग्रामपंचायतून त्यांनी परमिशन घेऊन आणि मुंबई वसई ह्या ठिकाणी पाणी नेलेलं आहे ते आम्हाला ते पाणी मिळायला पाहिजे. आणि आता आमची कलेक्टरच्या बरोबर मिटिंग झाली. त्या मिटिंगमध्ये जे आश्वासन आम्हाला लेखी आश्वासन दिले का तुम्हाला मी तात्काळ ग्रामपंचायतून 15व्या आयुक्तातून तुम्हाला बोरवेल मारून देतो किंवा आमच्या निधीतून आम्ही बोरवेल मारून देतो अशी आम्हाला आश्वासनं लेखी आश्वासनं दिलेले. आणि ती त्यांची आश्वासनं नाही पूर्ण झाली तर आम्ही जूनच्या 15 तारखेला परत आम्ही आंदोलन छेडून काढणार. म्हणजे एकंदरीत ज्या गावातून किंवा ज्या ग्रामपंचायतच्या माध्यमाने ज्या विभागातून जो पाणी पुरवठा मुंबईसारख्या ठिकाणी केला जातो मात्र त्याच पाण्यासाठी त्या गावातील ग्रामस्थांना मात्र पाण्यापासून वंचित राहायला लागत आहे असं एकंदरीत दिसत आहे. दादा काय म्हणाल तुम्ही आज या ठिकाणी आलेले आहात. तुम्ही त्या ठिकाणी पाण्याचा सर्वात महत्त्वाचा म्हणजे माणसाला जगण्यासाठी अन्न वस्त्र निवारा लागतो आणि त्याच्यातलं पाणी म्हणजे जीवन आणि हे मात्र पाण्यासाठी तुम्हाला पायपीट जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा महत्त्वाचा प्रश्न घेऊन यायला लागत आहे. किती महत्त्वाचं आणि ह्याकडे तुम्ही काय म्हणजे बघतात कशा? आमची अशी परिस्थिती आहे धरण आमच्या
उशाला कोरडा आमच्या घशाला, अशी आजची आमची परिस्थिती आहे. आज पाणी MMRDAचं आमच्या गावातून चाललं आहे. आमची लोकं खड्ड्यातून आता पाणी पित आहेत. प्यायला पाणी आहे कुठे, खड्ड्यात आंघोळीची व्यवस्था नाही आहे, आंघोळीला पाणी नाही, अशी अवस्था आहे. आज आमच्या आया बहिणी हांडे घेऊन लांब कुठेतरी अर्धा 1-2 किलोमीटरला पाणी आणायला जातात, अशी अवस्था आहे पालघर जिल्ह्याची, पालघर तालुक्याची. आजच्या या 21व्या शतक चालू आहेत. किती मोठ्या मोठ्या गोष्टी करतात त्या शासन करते हे आत्ताचे. काय परिस्थिती आहे पाण्याची आमची? आमचा खूप रोष आहे पाण्याबद्दल. वाईट परिस्थिती आहे आमची. पाण्याची व्यवस्था करून द्या आम्हाला. आमच्या गावात टाक्या बांधून दिल्या या लोकांनी. अर्धवट टाक्या तशाच पडलेल्या आहेत. आज परिस्थिती त्याची टाक्यांची अशी आहे, कधी त्या कोसळून पडतील, त्याच्यात अजून किती जीव गेले, बऱ्याचशा गोष्टी झाल्या. आता अजून किती जीव घेणार आहे ते प्रशासन? अजून पाण्यासाठीच आम्ही लढतो आहे. एवढी महत्त्वाची जीवनावश्यक गोष्ट आहे पाणी. पाण्यापासून जगू शकत नाही, त्याच्यासाठी आजही भांडावं लागतं. याच्यापेक्षा शोकांतिका कुठली असावी? प्रधानमंत्री जल जीवन योजना मिशन अंतर्गत घर तिथे जल तिथे नल असं काहीतरी त्यांची जल जीवन मिशन आहे, ती तुमच्या गावामध्ये सुद्धा राबवली असेल, त्याबद्दल काय? हर घर नल पाणी योजना, ही योजना प्रत्येक घराच्या जवळ नेऊन नळ ठेवलेला आहे. बरेचशा ठिकाणी अपूर्ण काम आहे. ती नळ तसाच सडायला लागला आहे. त्याच्याबद्दल पाईप पोचलेला नाही अजून, पण परिस्थिती त्याच टाक्या तशाच अर्धवट बांधून ठेवलेल्या आहेत. आम्ही त्या टाक्यांना बघतो, पाणी नाही आहे. आज आमच्या आया बहिणी पाणी कुठेतरी खड्डा वाकरून नदीच्या गोटाला ओहलाला खड्डा वाकरून त्याच्यातून पाणी पित आहेत. पाणी प्यायला ते गढूळ पाणी पित आहेत. ही अवस्था आजची आहे. बाकीच्या गोष्टी जाऊ द्या, आता पाण्यासाठी आम्हाला संघर्ष करावा लागतो. बाकीच्या उपासमारी, बेरोजगारी तर आहेच, बाकीच्या संकट तर भरमसाठ आहेत. युवकांवर तर भरमसाठ आहे, बेरोजगारी तर भरमसाठ आहे. आज तो वेगळाच संघर्ष त्याच्या जीवनाचा करतो. आत्महत्या करत आहेत. काय करावं त्याची दिशाभूल झालेली आहे. आज पाण्यासाठी आम्हाला संघर्ष करावा लागतो. पाण्यासाठी सर्वात मोठा संघर्ष या ठिकाणी. दादा काय म्हणाल तुम्ही? आमच्या नानिवलीमध्ये नदीचं पाणी विहिरीत टाकलं आहे ना, विहिरीचं पाणी टाकीत सोडून ना गावाला पिण्यासाठी त्यांनी पाणी सोडलं आहे, पण दूषित पाणी आहे. ते पाणी आम्हाला फिल्टर, त्याने आश्वासन दिलं तर आम्ही फिल्टर करून देऊ, पण अजूनपर्यंत फिल्टर बसवलं नाही. म्हणजे एकंदरीत नानिवली गावामध्ये हाच प्रकार घडत आहे की धरणातला पाणी हा विहिरीमध्ये आणि विहिरीतला पाणी त्या पाण्याच्या टाक्यामध्ये पोचून घरोघरी पोचवण्याचं काम करत आहेत. परंतु जे पाणी पिण्यासाठी येत आहे, ज्या पाण्यावरती आपलं जीवन जगणार आहे, ते पाणी मात्र कुठेतरी शरीरासाठी, आरोग्यासाठी हानिकारक आहे, असंही सुद्धा या ठिकाणी अनेक ग्रामस्थांनी गंभीर समस्या मांडलेल्या आहेत. दादा काय म्हणाल तुम्ही या पाण्याच्या समस्याबद्दल? तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी दाद मागायला आलेले आहेत, तर काय म्हणाल? मला आज असं मला मीटिंगमध्ये समजलं आहे, तर मी प्रश्न मांडला आहे. तर त्यांनी असं आश्वासन दिलं आहे का कोंढाण ग्रामपंचायत खुट्टल गाव आहे, तिथे पाण्याचा प्रश्न मोठा होता. तर तो लेखी आश्वासन त्यांनी दिलं आहे, पण ते उद्याला बोलले का आम्ही पाहणी करू, तुमचं काय असेल ते प्रश्न सोडवू. तसाच वाडा खडकोना तिथे 2 बोरिंग घेतले आणि गुरवपाडा तिथे घेतला, मेढीपाडा तिकडे घेतला आहे. तर लेखी आश्वासन दिलं आहे. तर उद्यापर्यंत आम्ही बघू, नाहीतर मग पुढची 15 तारीख आले ते तारखेला आम्ही डिसिशन घेऊ आणि परत मोर्चा करू आम्ही. नक्कीच. म्हणजे या ठिकाणी जे काही लेखी आश्वासन दिलेले आहेत त्याची जर पूर्तता झाली नाही तर येत्या काळामध्ये मात्र जीवन जगवण्यासाठी, जीव वाचवण्यासाठी मात्र आटापिटा नक्कीच होणार. आपल्यासोबत या संघटनेचे कॉम्रेड आहेत. कॉम्रेड काय म्हणाल, काय समस्या घेऊन आलेल्या आहेत आणि एवढा गहन प्रश्न जो पाण्याचा आहे, अनेक ग्रामस्थांचं म्हणणं आहे की त्या ठिकाणी पाणी जरी दिलं असेल तरी ते पाणी मात्र दूषित आहे, आरोग्यासाठी हानिकारक आहे, तर काय म्हणाल त्याबद्दल? खरंच आमच्या गावात बरंच म्हणजे बोरला पण पाणी येत नाही. बोरला पण म्हणजे असं झालेलं आहे की आता परत हे काढलेलं ना तर 2-2 हांडे पाणी येतो, नंतर मग संपून जातो. आणि विहिरी पण हे झाले आहेत, म्हणजे विहिरीला पण पाणी नाहीत, सुकलेले आहेत. आणि असं आमचे हर एक म्हणजे गावामध्ये बरंच म्हणजे सगळीकडे तसंच चाललेलं आहे. आणि आम्हाला आता सध्या पाण्याची बरीचशी म्हणजे हे झालेली आहे. तर आमचं असं आहे की आम्ही म्हणजे काय करावं असं होते. तर त्याच्यामुळे आम्ही 5 तारखेला मोर्चा ठेवलेला होता, म्हणजे टोलनाक्याजवळ रास्ता रोको म्हणून. तर त्या विषयावर मग साहेब बोलले की म्हणजे चर्चा करू आणि प्रश्न मी करू, मोर्चा नको हे करू असं करून. आणि आम्ही त्याच्यामुळे स्थगित ठेवला. आम्हाला लेखी स्वरूपात त्यांनी सांगितलं लेखी स्वरूपात देतो असं करून आम्ही म्हणजे लेखी स्वरूपात दिला प्रश्न, तर आम्ही स्थगित हे केला. आणि जर समजा आम्हाला म्हणजे पाण्याचं परत हे नाही केलं तर आम्ही याच्या पुढे परत आम्ही मोर्चाची तयारीला म्हणजे करू असं.
एकंदरीत पाहिलं जातं सर्वांच्या मुखातून, तसेच जे जे काही प्रकल्पग्रस्त आहेत त्यांच्या मुखातून मात्र एकच प्रश्न आहे की आम्हाला त्या ठिकाणी भूमिपुत्र आहोत, या पालघर जिल्ह्याचा जर विकास करायचा असेल तर त्यासोबत आमचाही विचार करावा. जे आपल्या गावातील धरणाचा पाणी मात्र जात असेल, परंतु इथल्या स्थानिकांना मात्र पाण्यापासून वंचित राहावं लागत असेल, हा सर्वात खेदाची गोष्ट आहे. आणि हाच संपूर्ण प्रश्न घेऊन या ठिकाणी CPIM जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी विचार मसलत करण्यात आले होते. त्यांना मात्र या ठिकाणी आश्वासन देण्यात आलं की येत्या डिसेंबर 2026च्या अगोदर मात्र आपले पाणी टंचाईचा जो प्रश्न आहे तो मात्र सोडवण्यात येईल. जर समजा या ठिकाणी हा प्रश्न आता लेखी स्वरूपात आहे, ह्याची पूर्तता कधी होणार याकडे आपल्या सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. कॅमेरामॅन सुनील शिलासह सिद्धेश जाधव, आपली न्यूज पालघर.